आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लीड जनरेशन काय असतं आणि त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लीड जनरेशनचा व्ह्यूवरला कसा सेट दिसतो आणि त्या पद्धतीने व्ह्यूवर कशा पद्धतीने आपल्याला इन्क्वायरीज देतात. तर ठीक आहे. तर यामध्ये मेटा ॲड्सवरती ज्यावेळी तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट्स रन करता त्यावेळी तुमच्या इथं पेजचं नाव शो केलं जातं. त्याच्यानंतर खाली इथं स्पॉन्सर दाखवलं जातं. हे स्पॉन्सर म्हणजे काय, तुम्ही एखाद्या वेळेस पेड ॲड थ्रू लीड जनरेशन करणार असाल तर इथं स्पॉन्सर या लोगो दाखवला जातो, जेणेकरून व्यवस्था दिसते की ही पेड ॲड आहे. त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की तुमची जी प्रोडक्ट आणि सर्व्हिस आहे याची जे डिटेल्स आहे ते तुम्ही टेक्स्टमध्ये इथं ॲड करू शकता. ही टेक्स्टमध्ये जर तुम्ही इथं ॲड करताय त्यावेळी तुम्हाला प्रोडक्ट आणि सर्व्हिसचे एकदम डिटेल तुम्ही माहिती इन्फॉर्मेशन दिल्यामुळं इथं कस्टमरला लगेच समजून येतं की ही या रिलेटेड प्रोडक्ट आहे, याच्यामध्ये मला गरज असेल तर मी इथं इन्क्वायरी करू शकतो. त्याच्यामुळं कस्टमर डायरेक्टली इथं तुम्हाला इन्क्वायरी करतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये टेक्स्टमध्ये तुम्हाला एकदम डिटेल टार्गेटिंग करायचं आहे, डिटेल इन्फॉर्मेशन द्यायची आहे तुमच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसची. त्याच्यानंतर इथे आय कॅची व्हिडिओ तुम्हाला बनवून घ्यायचा आहे. हा आय कॅची व्हिडिओ मी का म्हणतोय, कारण याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर तुमचे प्रोडक्ट एवढे एक्सप्लेन झाले पाहिजे तिथं की कस्टमरने बघितल्या त्या प्रोडक्टविषयी त्याला परचेस करण्याची किंवा इन्क्वायरी करण्याची एक उत्सुकता तयार झाली पाहिजे आणि तुमच्यापर्यंत कस्टमरने कनेक्ट केला पाहिजे. तर कनेक्ट करण्यासाठी आपण काय करतो, इथं एक बटन लावतोय. आता इथं वेगवेगळ्या पद्धतीचे बटन्स लावले जातात. वेबसाईटवरती व्हिजिटचं बटन लावलं जातं, फेसबुकचं इनबिल्ट लीड फॉर्म आहे त्याच्यामध्ये लावलं जातं, किंवा डायरेक्टली व्हॉट्सअप बटनसुद्धा लावलं जातं, किंवा काही लोक व्हॉट्सअप चॅट थ्रू तो ईपे पण करतात. तर अशा पद्धतीने इथं जे बटन लावलं जातं त्यातून आपल्याला इन्क्वायरीज जनरेट होतात. आता इथे यांनी फेसबुकचं लीड फॉर्मचं बटन लावलेलं आहे. ते इथं बघू शकता, ज्यावेळी त्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसविषयी कस्टमर आपल्यासोबत इन्क्वायरी करणार आहे किंवा आपल्याला लीड देणार आहे त्यावेळी ऑटोमॅटिकली हा फॉर्म ओपन होतो नेक्स्ट पेजवरती. तर कस्टमरकडून आपण फोन नेम, ईमेल आणि कंपनी नेम आणि नंबर या 4 गोष्टी घेतल्या की कस्टमर इथं सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर डायरेक्टली आपल्याला त्याची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला यामध्ये दिसायला चालू होते आणि ही एक्सचेंज शीट घेऊन आपले टेलिकॉलर त्याच्यासोबत कॉल करून आपल्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन देऊ शकतात. तर अशा पद्धतीनं मेटा ॲड्सवरती तुम्ही लीड जनरेशनचा सेटअप लावू शकता. टेक्नॉलॉजीच्या नवीन व्हिडिओसाठी आणि नवीन डिजिटल बिझनेस सेटअपसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा.